पोहोचवत रहा। बघत पुढची बातमी, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे। औरंगाबाद जिल्हा परिषदेतील बंड टाळण्यात शिवसेनेला यश आल्याचं बघायला मिळतंय। देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं औरंगाबाद जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं ठरवलेला उमेदवारच अध्यक्ष होणार आहे। एक महत्त्वाची बातमी औरंगाबादमधून आपण पाहतोय। भाजपनं डोणगावकर यांना पाठिंबा दिल्यानं जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती। मात्र आता देवयानी डोणगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। तर सेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे सेनेतील, त्यामुळे निश्चितच बंड टळला आहे। अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नाही असं देखील काही वेळापूर्वी अर्जुन खोतकरांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत कुठेतरी बिघाडी होत असल्याची जी चर्चा होती त्या चर्चेचं खंडन होताना बघायला मिळतंय। अब्दुल सत्तारांनी जो राजीनामा दिला त्यानंतर एक राजकीय नाट्य घडलं। आता त्या नाट्यावर जो आहे अर्जुन खोतकरांनी पडदा टाकला आणि तो राजीनामा फेक आहे, अशी कसलाही राजीनामा दिला नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र देवयानी डोणगावकर यांनी जी बंडखोरी केली होती शिवसेनेच्या ह्याच्यावर, ती आता मागे घेत असल्याचं मानसिकता त्यांनी जाहीर केलेली, कारण त्यांचे पती माझ्यासोबत आहेत कृष्णा डोणगावकर। दादा, नेमकं काय माघार घेतात? पक्षाने सांगितलं आहे आणि हा जो सगळा प्रकार चालला होता, शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न श्रीराम महाजन आणि काही गट जो होता तो करत होता। आम्ही तो यशस्वी होऊ दिला नाही आणि ते होत असताना त्यांच्याच माध्यमातून जर सत्ता स्थापन होत असेल आणि काँग्रेसला अध्यक्षपद मिळत असेल आणि बंड जे चुकीच्या पद्धतीनं सेनेला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना जवळ घेत असेल तर त्याच्याबद्दलची नाराजी होती। आता उद्धव साहेबांचं आणि सत्तार साहेबांचं बोलणं झालं त्याप्रमाणे आम्ही माघार घेत आहोत। मग आता उमेदवारी नाही आहे तुमची? उमेदवारी नाही, आता मतदान घ्यायचं काम। आता मॅडम देवयानी मॅडम कुठं मतदान करणार? आघाडीला म्हणजे आता तुम्ही एक पाऊल मागेच घेतलेलं आहे पक्षासाठी? आता निरोप द्यायचा चाललाय प्रयत्न, कारण की कालच्या त्या गोंधळामुळे हायकोर्टात पिटिशन झाल्यामुळं तिथं कम्युनिकेशनचं काही साधन उरलेलं नाही। ते पिटिशन पण मागे येणार? पिटिशन हा विषय वेगळा आहे, पिटिशनही मागे घेऊ, परंतु ते कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न। तुम्हाला अशी भीती नाही वाटत की शिवसेना तुमच्यावर कारवाई करेल? तुम्ही कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे। आता आघाडीला मतदान करण्याच्या बाबतीतला निरोप देण्याचा प्रयत्न निर्णय झालेला आहे सत्तार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा। तुम्ही उमेदवारी मागे घेताय? हो, आम्ही उमेदवारी मागे घेतोय ना, आघाडीच्या लोकांना मतदान करतोय। एकंदरीतच आता संपूर्ण गोंधळावर हा पडदा पडलेला आहे। देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी केली होती, तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला, ही अफवा होती, असल्या पद्धतीचा राजीनामा दिला नाही अर्जुन खोतकरांनी या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे। आणि उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये दुपारी बैठक होणार आहे। त्यामुळं औरंगाबादेतील या राज्य नाट्यावर जो आहे पूर्णपणे पडदा पडलेला आहे आणि या ठिकाणी आता भाजपला अपेक्षित असलेला अध्यक्ष या ठिकाणी होणार नाही, तर महाविकास आघाडीला अपेक्षित असणारा अध्यक्ष या ठिकाणी होईल, अर्थातच तोही काँग्रेसचा। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। तर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ठिकाणी चित्र स्पष्ट झाल्याचं बघायला मिळतंय। सेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे, त्यामुळे सेनेतलं बंड टळलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी निश्चितच ही सकारात्मक बातमी म्हणावी लागणार आहे। औरंगाबाद जिल्हा परिषदेतील बंड टाळण्यात शिवसेनेला यश आलंय। देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं औरंगाबाद जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं ठरवलेला उमेदवारच अध्यक्ष होणार आहे। भाजपनं डोणगावकर यांना पाठिंबा दिल्यानं जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती। मात्र आता शिवसेनेतलं बंड टळलेलं आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीने ठरवलेला उमेदवारच औरंगाबाद जिल्हा परिषदेवर अध्यक्ष होणार आहे। तर औरंगाबाद जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सकारात्मक बातमी म्हणावी लागणार आहे सरकारसाठी। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, एकूणच चित्र पालटलं आणि आता झेंडा जो आहे तो महाविकास आघाडीचाच या ठिकाणी फडकल्याचं बघायला मिळतंय। निश्चितच जो पूर्ण राजकीय ड्रामा निर्माण झाला होता तो कुठेतरी सत्तार यांनी 2 पाऊल मागे घेतल्यामुळे तो संपलेला आहे आणि
महाविकास आघाडीच्या मीना शेळके या त्या ठिकाणी आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहे। या निवडीला एकंदरीतच पूर्ण निवडीला सत्तारांचा विरोध होता, त्याच्यामुळे जो आहे सगळा पेच निर्माण झाला होता। मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याशी थेट सत्तारांचा संवाद झाल्यामुळे त्यांनी 2 पाऊल मागे घेतलेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या मीना शेळके त्यांना पाठिंबा दिला। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्यांची मतं मीना शेळके यांना भेटली। म्हणजे महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार होत्या मीना शेळके त्यांना या ठिकाणी निर्णायक मत पडून त्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत आणि एकंदरीतच पूर्ण जो राजकीय ड्रामा होता तो आता संपुष्टात आलेला आहे। अगदी तर राजकीय ड्रामा औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ठिकाणचा संपलेला आहे आणि अखेर महाविकास आघाडीला या ठिकाणी यश आलंय। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार मीना शेळके यांची या ठिकाणी अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय।